राज्यामध्ये जानेवारी ते एप्रिल 2026 या 4 महिन्यात 254 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आल्याची माहिती विधानसभेत सरकारने दिली। या कालावधीत अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी 1142 गुन्हे दाखल झालेत आणि 1626 आरोपींना अटक झाली आहे। अंमली पदार्थ सेवनाविरोधात 3199 गुन्हे नोंदवण्यात आले। यासोबतच ड्रग्ज तस्करीबाबत शासनाचं झिरो टॉलरन्स धोरण आहे आणि दोषी पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार आहे। मुंबईसह राज्यात एएनटीएफची 7 युनिट्स कार्यरत आहेत आणि 2025 मध्ये 523 कोटींचे अंमली पदार्थ हे नष्ट करण्यात आले आहेत। आम्ही आता निर्णय करतो, चांगले अधिकारी हे एएनटीएफ मध्ये गेले पाहिजेत। याकरता त्यांना स्पेशल पे किंवा वन स्टेप अहेड अशा पद्धतीनं जो त्या ठिकाणी काम करेल त्याला आम्ही ते डेझिग्नेशन देणार आहोत आणि त्यासोबत इथे जो 3 वर्ष काम करेल त्याला चॉईस पोस्टिंग अशा पद्धतीचीही आम्ही योजना तयार करतो आहोत। अँटी करप्शन सारखे वगैरे विंग्स तयार करणार असाल तर जरूर करा, कारण का ड्रग्ज हा पैशाच्या स्तोत्राचा सर्वात मोठा मार्ग आहे। ज्यामुळे जिथे ड्रग्ज जास्त आहे तिथे मला पोस्टिंग द्या, त्याचे पैसे मुंबईत फिरवले जातात, म्हणजे मुंबईत दिले जातात पोस्टिंगसाठी, असा माझा स्पष्ट आरोप आहे। साहेब, मी ज्या एरियामध्ये राहतो त्या एरियामध्ये सर्वात जास्त ड्रग्जचा प्रादुर्भाव आहे आणि ह्याच्यामध्ये पोलीस इन्व्हॉल्व नाहीत असं माझं मत नाही। माननीय जितेंद्र आव्हाड साहेबांनी जो मुद्दा या ठिकाणी निदर्शनास आणून दिला आहे, निश्चितपणे या संदर्भात सिनियर पीआयला अकाउंटेबल धरलं जाईल। मात्र सुधीर भाऊंनी दिलेल्या सूचनेच्या अधीन राहून सिनियर पीआयवर त्याची जबाबदारी फिक्स होईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।